तर इकडे 1500च्या नोटांचं चलन मोदी सरकारनं मध्यरात्रीपासून अवैध ठरवल्यानं निर्माण झालेल्या तात्पुरत्या आर्थिक अस्थिरतेचा परिणाम देशातल्या सुवर्ण बाजारावरही झालाय। सकाळी 9ला उघडणारा जळगावमधला सराफा बाजार आज 11:15ला उघडला। तोही कालपेक्षा प्रतितोळा 1900 रुपयांच्या अतिरिक्त भाव वाढीनं। बाजारात केवळ 100, 50, 20 आणि 10च्या चलनी नोटांवरच सोन्याची खरेदी विक्री सुरू झाली। त्यामुळे बाजारातल्या सोन्याच्या खरेदी विक्रीची उलाढाल प्रचंड मंदावली आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास भदाणे यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून 1000 आणि 500च्या नोटांचं चलन बंद केलं आहे। त्याचा परिणाम कुठेतरी सराफ बाजारावर या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो। आज बघतोय आपण जळगावमधला सराफ बाजार 11 नंतर या ठिकाणी सुरू झालेला आहे। आजचा भाव प्रति तोळा 33,000 याप्रमाणे आहे। कालचा भाव 31,100 एवढा होता। मात्र आज ग्राहक पूर्णपणे या ठिकाणी संभ्रमात आपल्याला दिसतोय। या ठिकाणी ग्राहकांची वानवा या ठिकाणी दिसते। ग्राहकांना आज या ठिकाणी जवळपास 500 आणि 1000च्या नोटा या ठिकाणी चलनात वापरल्या जाणार नाहीत। त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आज सराफ बाजार आपल्याला ठप्प दिसतोय। आज आपण बघू शकतो या ठिकाणी प्रसिद्ध आरसी बापना या शोरूममध्ये आपण आहोत। या ठिकाणी ग्राहक सुद्धा दिसत नाही। सकाळपासून काही ग्राहक येत आहेत, मात्र त्यांना संभ्रम आहे, नेमकं चलन या ठिकाणी चालणार नाही आहे। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी खरेदी आणि विक्री या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही आहे। आपल्यासोबत आहेत आरसी बापना शोरूमचे पप्पू शेठ बापना संचालक। नेमकं त्यांना विचारूया की नेमकं काय प्रयत्न। आज सकाळी 11:15 वाजता शोरूम सुरू झाला। 33,000 रुपयाचे भाव उघडला। भाव कालपेक्षा आज वाढलेले आहे, कारण अमेरिकन इलेक्शनमध्ये ट्रम्पची जीत याच्यामुळे सोन्याचे भाव वाढले आणि दुसरा आपल्याकडे जी अस्थिरता झाली त्याच्यामुळे भाव वाढलेला आहे। काल नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा ज्यावेळी चलनात बंद केला त्याचा काही परिणाम सराफ बाजारावर झालेला दिसतोय का? 1000 आणि 500 रुपयाची नोट बंदची घोषणा केल्यामुळे याचा परिणाम सराफ बाजारावर पडलेला आहे। कोणी घेणारा नाही आहे। टोटल लोक तपास करणारे आहे, घेणारे कोणीच नाही आहे। आम्ही असं ठरवलेलं आहे की सोन्याच्या बदले सोनं द्या, जुनं सोनं द्या, नवीन घ्या, व्यवहार चालू राहील। आणि जर तुम्हाला रुपीज करन्सी द्यायची असेल तर 100चे द्या, 50चे द्या, 10चे द्या, 20चे द्या, आम्ही घ्यायला तयार आहे। त्यामध्ये आम्ही व्यवहार करणार आहेत। बघतो या ठिकाणी फक्त 50, 100 याच नोटा या ठिकाणी आज चालणार आहेत। 1000 आणि 500च्या नोटांचा या ठिकाणी कुठलंही चलन होणार नाही आहे, या अशी माहिती आपल्याला आरसी बापनामधून मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेबान पाटीलसह विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।